आपल्या पुढे येत आहे अनिकेत खंडागळे, इमॅन्युअल चर्च, गंजपेठ, पुणे. त्यानंतर येत आहे अश्विनी कांबळे, सेंट पॉल चर्च, मुंबई. त्यानंतर तयार राहतील प्रतीक कालसेकर, सेंट मॅथ्यू चर्च, पुणे. त्यानंतर तयार राहतील स्नेहल सूर्यवंशी, ह्यू मेमोरियल चर्च, अहमदनगर. त्यानंतर तयार राहतील वंदना बेलगीर, सेंट लूक चर्च, बल्लारपूर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. मी अनिकेत संजय खंडागळे, इमॅन्युअल चर्च, गुरुवारपेठ, पुणे याचा सभासद आहे. आणि आज आपल्याशी ज्या वचनाद्वारे मी बोलणार आहे ते वचन म्हणजे रोमकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन. तर संकटाचाही अभिमान बाळगतो. आज आपण असे जगामध्ये जगत आहोत ज्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या संकटांना, विविध प्रकारच्या त्रासाला, परीक्षांना सामोरे जावं लागतं. मध्ये कोविड-19 असो, पूर असो किंवा आपल्या जीवनामध्ये इतर काही संकट. देवाच्या लोकांना त्या काळी देखील रोमी साम्राज्यात राहत असलेल्या देवाच्या मंडळीला, देवाच्या लोकांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावं लागत होतं. त्याच्या विश्वासाची त्यावेळी परीक्षा घेतली जात होती. आणि या संकटातून जात असताना संत पावलाला ही गरज वाटली की त्या लोकांना हे देवाचं वचन त्यांनी सांगावं आणि त्या पत्राद्वारे त्यांना हे सांगावं की संकटाचा त्यांनी अभिमान बाळगावा. आज देखील हे वचन संत पाऊल आपल्याला सांगू इच्छितो की आपण देखील आपल्या संकटाचा अभिमान बाळगूया. आज आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे संकट असताना आपण ह्या संकटांचा अभिमान कसा बाळगावा. पवित्र शास्त्र या संकटांबद्दल, या छळांबद्दल आपल्याला काय सांगतं आपण पाहूया. मत्तय याचा 5वा अध्याय आणि 10व्या वचनात सांगितलंय, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत. हो देवाच्या लोकांना, आज पवित्र शास्त्र आपल्याला धन्य असं ठरवत आहे. आपल्या जीवनामध्ये त्रास आहेत, आपल्या जीवनामध्ये संकट आहेत, जीवनामध्ये विविध प्रकारच्या अडचणी आहेत. या अडचणींमध्ये देखील पवित्र शास्त्र आपल्याला धन्य ठरवत आहे. आणि या अडचणींमध्ये परमेश्वराचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो, मदत करतो. या सर्व मार्गातून जात असताना दावीद राजाने स्तोत्र लिहिलं, त्याप्रमाणे स्तोत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे, मृत्यू छायाच्या दरीतून मी जात असलो तरी कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. या स्तोत्रसहित 23 आणि या 4थ्या वचनामध्ये हे दावीद राजाने आशीर्वाद सांगितलेला आहे. हा विश्वास जो दावीद राजाला होता आणि त्यामुळे प्राप्त झालेला जो आशीर्वाद की परमेश्वर आमच्या सोबत असतो. आज देखील आपल्या जीवनामध्ये हा आशीर्वाद असणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक मार्गामध्ये परमेश्वर आपल्या सोबत असतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो. पण आपण या वचनाकडे कान न देता आपण आपल्या संकटांकडेच जास्त लक्ष देतो आणि त्या संकटांना आपण घाबरून जातो. भीतीने आपलं जीवन भरून जातं. देवाचं वचन याकरता काय सांगतं आपण पाहूया. 2 तिमोथेय याचा 1ला अध्याय आणि 7व्या वचनात सांगितल्याप्रमाणे, कारण तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. आज आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला असताना हा आत्मा आपल्या भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा आहे. आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे जो आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं ते या संकटातून पार नेण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो, मदत करतो. देवाच्या लोकांनो, या संकटातून पुढे जात असताना आपल्याला जो त्रास होत आहे, या त्रासांपुढे संत पाऊल या त्रासांना काहीच मानत नाही. जो आपल्याला स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होणार आहे, जे सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. संत पाऊल म्हणतो की या जगातील त्रास, या जगातील संकट काही नाहीत, पण जो आशीर्वाद, जे सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळणार आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. दावीद राजाला, संत पाऊलला त्यांच्या जीवनामध्ये हा आशीर्वाद प्राप्त झालेला होता. स्तोत्रसंहिता 91:3 मध्ये म्हटल्याप्रमाणे, कुठलीही व्याधी तुझवर येणार नाही, कुठलीही अरिष्ट तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हा आशीर्वाद आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण त्या वचनावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि पवित्र आत्म्याने भरून या संकटांना सामोरे जाणं गरजेचं आहे. आणि तरच आपण आपल्या जीवनामध्ये संत पावलासारखं म्हणू शकतो की या संकटांचा देखील मी अभिमान बाळगतो. या वचनाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य सिद्धीस नेऊया आणि आपण देखील सर्वजण एकत्र येऊन म्हणूया की या संकटांचा मी देखील अभिमान बाळगतो. आमेन.
सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी अश्विनी सुभाष कांबळे, मुंबई येथे माटुंगा सेंट पॉल चर्चची सभासद आहे. सेंट लुक्स चर्चच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच चर्चचे प्रिय पाळक साहेब रेव्हरेंड सुधीर गायकवाड आणि कमिटीचे यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी यावर्षी देखील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या वक्तृत्व स्पर्धेचा जो विषय आहे रोमकरास पत्र याचा 5 अध्याय 3 वचन, तर संकटाचाही अभिमान बाळगतो. संकट येता जो करी साथ, येईल धावनी दे जणी हात. संकट येता जो करी साथ, येईल धावनी दे जणी हात. संकट, तर संकटाचाही अभिमान बाळगतो असे संत पाऊल का म्हणतो ते आपण अल्पावधीतच पाहू. आज संकट कोणाला नाहीये. जन्म झालेल्या बाळापासून ते मृत्यूशयावर असलेल्या व्यक्तीला प्रत्येकाला संकटेही आहेतच. मग ती संकटे शारीरिक असतील, मानसिक असतील, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकटेही आहेत. पण ज्याला त्याला आपली संकटे मोठीच असतात. एखाद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्याचं संकट हे छोटं असेल, पण त्या व्यक्तीसाठी ते संकट मोठं असते. परंतु संत पाऊल म्हणतो तर संकटाचाही अभिमान बाळगतो. जर आपण संत पावलाचा इतिहास पाहिला तर आपल्याला कळून येते संत पाऊल जो आधी शौल होता, तो शौल त्या ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा असा होता. परंतु परमेश्वर ज्यावेळी शौलाची निवड करतो तेव्हा ज्या वेळेस शौलाचा पालट होतो आणि शौलाचा पालट झाल्यानंतर त्याला पौल हे नाव मिळतं. त्या पौलाने केलेली कारकीर्द जर आपण बघितली तर आपल्याला भव्य स्वरूपात दिसून येते की संत पावलाच्या सावलीने देखील संत पावलाच्या सावलीने देखील रुग्ण बरे झालेले आहेत असे आपल्याला पवित्र शास्त्रात दिसून येते. संत पावलाने अनेक संकटाचा सामना केलेला आहे. संत पाऊल म्हणतो जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. आज एवढं मोठं धाडस बोलण्याचं संत पावलामध्ये आहे का? कारण त्याच्यामध्ये असलेले समर्पण आहे. ते किती वादळ येऊ देत, किती संकटे येऊ देत, परंतु त्या संकटांना जाण्यासाठी, त्या संकटांना धैर्याने मुकाबला करण्यासाठी त्याचा जवळ असलेला जो परमेश्वर आहे तो महान आहे. आणि अशाच प्रकारच्या अनेक संकटांना ज्याने धमकावलं आहे, घालवलं आहे, तो परमेश्वर आपल्या संगती आहे. तसेच रोमकरास 5 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये जर संकटाने, तो परमेश्वर आपल्या संगती आहे. तसेच रोमकरास 5 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये जर संकटाने धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते तर आपण संकटाचा अभिमान बाळगला पाहिजे. आज आपल्याला देखील अशा अनेक प्रकारचे संकट येतात, परंतु आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे की संपूर्ण संकटावर ज्याने मरणावर देखील विजय मिळवला आहे, तो परमेश्वर आपल्याला सांगतो की मी तुझ्या सोबत आहे. आज सर्वात जास्त लोकांची भीती आहे मरण. मग त्यापेक्षा मोठं काही नाही. तर ज्याने मरणावर देखील विजय मिळवला, ज्याने मरणाची नांगी ज्याने मोडलेली आहे, तो प्रभू येशू जर आपल्या सोबत आहे तर आपणही बोलूया संकटाचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे. तर परमेश्वर करू संकटाचा अभिमान बाळगण्यासाठी आपल्या सर्वांच्या अंतःकरणाची मनापासून तयारी करू. आमीन. धन्यवाद. सर्वांना ख्रिस्तात प्रीतीचा सलाम. सेंट मॅथ्यूज युवक संघातर्फे मी प्रतीक कालसेकर माझे वक्तृत्व सादर करीत आहे. प्रियांनो, एखाद्या संकटातून जात असताना साधारण व्यक्तीच्या 2 प्रतिक्रिया असतात. पहिली तर जशी यहुद्यांनी भर वाळवंटात मोशेकडे केली तशी कुरकुर करणे किंवा दाविदासारखं गल्यतासमोर निर्भीडपणे उभं राहून सामना करणे. परंतु संत पौल रोमकरास पत्राचा 5 अध्याय आणि 3 वचनामध्ये सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना संकटांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देत आहे. आजचं नेमलेलं वचन रोमकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 3 वचन, तर संकटांचाही अभिमान बाळगतो. या जगात जिथे सर्व सुख समृद्धी मागे धावतात,
जगिक आकर्षणांची आणि मिळकतींची प्रौढी ते मिरवतात, तिथे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी संकटांचा अभिमान का बाळगावा? तर पुढचे वचन सांगते, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. संत पौल आपल्या प्रश्नाचे उत्तर 3 टप्प्यात आपल्याला देत आहे. पहिलं म्हणजे संकटाने धीर निर्माण होतो. संत पौलाविषयी स्वतः प्रभू येशूने भविष्य वर्तिले होते. दिमिश्काच्या वाटेवरून येत असताना ख्रिस्ताचे दर्शन घडल्यावर हनन्याला शौलाकडे पाठवताना प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 16वे वचन, त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावे लागेल हे मी त्याला दाखवून देईन. येशू ख्रिस्त हा खरा देव आहे हे कळल्यानंतर याच शौलाचा संत पौल झाला. पण स्वतःवर आलेली संकटे फार कठीण, असह्य किंवा त्रासदायक आहेत असे न समजता तो त्या संकटांकडे फार सकारात्मक दृष्टिकोनाकडून पाहतो. 2 कोरिंथ याचा 12वा अध्याय आणि 10वे वचन, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे, असे संत पौल म्हणतो. अशा प्रकारे कोणत्याही संकटातून जात असताना धीर धरण्याचं आव्हान आपल्याला संत पौलाच्या आयुष्यातून दिसून येते. जोपासलेल्या धीराने शील निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीची स्वभाववृत्ती किंवा कॅरेक्टर म्हणजेच शील, आणि ख्रिस्ताच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आपले शील त्याच्या पसंतीस उतरेल असे पाहिजे. आपला मानसपुत्र व तरुण सहकारी तिमथ्य याला पौल लिहितो. 2 तिमथ्य याचा 2रा अध्याय आणि 3रे वचन, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्या बरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. पौल आपल्याला हे सांगू इच्छितो की जर देवाला संतुष्ट करणारे जीवन तुम्हाला जगायचे असेल तर संकटाद्वारे तुमच्या शीलाचे रूपांतर केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि शेवटी शीलाद्वारे आशा निर्माण होते. 2 कोरिंथ त्याचा 1ला अध्याय आणि 8वे वचन, संत पौल संकटातून परमेश्वर कसा वाचवतो याची साक्ष देताना लिहितो, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले, तो आत्ता सोडवत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवेल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. आपल्यावर येणाऱ्या हर एक संकटात प्रभू येशू आपल्या बरोबर आहे याची पौलाला पूर्ण खात्री होती. आणि त्याचा येशूवरील हा विश्वास वारंवार संकटातून होरपळून निघाल्यानंतरच दृढ झाला होता. आपल्या दैनंदिन जीवनात संकटातून वाट काढत असताना कुरकुर न करता आपण या संकटांचा अभिमान बाळगायला हवा, कारण ही संकटेच आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा करून देत आहेत. आपत्तीची धार आणि चमत्काराची किनार एकाच ठिकाणी आहेत. अशा रीत्या ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता झटणारा संत पौल आपल्याला आयुष्याच्या अंती त्याच्या अंतिम उद्देशाकडे एक शेवटची नजर टाकताना तो आपल्याला दिसतो. 2 तिमथ्य याचा 4था अध्याय आणि 6वे वचन, आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आमेन. मी सूर्यवंशी स्नेहल, राहणार अहमदनगर, चर्च ह्यू मेमोरियल UCNI पहिली मंडळी यांचकडून व मजकडून आपणा सर्वांस ख्रिस्तात सलाम आणि सेंट लूक चर्चच्या सर्व सभासदांस या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचे वचन रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 3 सांगते की मी संकटाचाही अभिमान बाळगतो.
असा कोण आहे आणि शास्त्रही असे कसे म्हणते की मी संकटाचा अभिमान बाळगतो? किंबहुना कुणी अज्ञानी व्यक्ती हे ऐकेल तर तीही प्रश्न करेल की आजच्या जीवनात संकटातून बाहेर पडण्यास धडपड करणारा मनुष्य कोण आहे जो म्हणतो की मी संकटाचा अभिमान बाळगतो? परंतु पाऊल स्वतः आपणास रोमकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 2 मध्ये म्हणतो, ज्या कृपेने आपला प्रवेश विश्वासाच्या द्वारे झाला आहे त्या गौरवी प्रभूच्या आशेमुळे आपण जयोत्सव करू. आणि म्हणून 3 मध्ये तो म्हणतो, असे नाही तर मी संकटाचाही अभिमान बाळगतो. प्रियानो, हाच तो पाऊल इतरांसाठी संकट म्हणून जगत होता. आणि एके दिवशी ख्रिस्ती लोकांसाठी मोठं संकट घेऊन त्या दिमिश्काच्या वाटेवरून जात असता त्या ठिकाणी ख्रिस्त त्याची भेट घेतो आणि त्या ठिकाणी होतो तो शाऊलाचा पाऊल. आणि त्या दिवसापासून तोच शाऊल जो संकट म्हणून इतरांसाठी जगत होता, आता तो पाऊल झाल्यानंतरनं तेव्हापासून तो त्या येणाऱ्या प्रत्येक संकटाची आढ्यता आणि अभिमान बाळगत आहे. आणि म्हणून 2 करिंथ 11 मध्ये तो म्हणत आहे की 5 वेळा मी यहुदियांच्या हातून 39 फटके खाल्लीत, 3 वेळेस माझे गलबत फुटले, 1 वेळ मी दगडमार सोसली, 1 रात्र मी समुद्रात राहिलो, किती मी प्रवास केला, लुटारूंची संकटे, नद्यांवरची संकटे, स्वजातींची संकटे व खोट्या बंधूंचीही संकटे, उपास, मार, जागरणे असे नाना प्रकारच्या संकटांना मी सामना केला व त्याची आढ्यता बाळगण्यास मला भाग पडले. आणि प्रियांनो, असं असूनही पुढे तो म्हणतो प्रेषित 20:23 मध्ये की मला इतके कळते की पुढे बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहे. कारण त्यास ठाऊक होते संकट ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये एक नाशाचं कारण म्हणून नाही तर ख्रिस्ताची दैवी योजना आणि कृपेचा भाग म्हणून येत आहे. आणि म्हणून प्रत्येक संकटाला तो आनंदाने सामोरे जात असे. कारण याकोब 1:1 सांगते की बंधूंनो, नाना प्रकारे तुमची परीक्षा संकटांनी होत असता आनंद करा. आणि हेच उदाहरण आपल्याला पाऊल आणि सिलासच्या जीवनात त्या तुरुंगामध्ये दिसते. त्या संकटाचा अभिमान बाळगत प्रभूचं गौरव करीत मग्न झाले असता त्या बेड्या गळून पडल्या. किती मोठा ना हा चमत्कार आणि केवढा आनंद त्यांना झाला असेल. प्रियांनो, असेच अनेक चरित्र आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. दानियल जो सिंहाच्या गुहेत परमेश्वराचा अभिमान करीत आणि देवाचं गौरव करीत गेला. शद्रक, मेशक, अबेदनगो हे देखील मोठ्या भट्टीच्या संकटाला सामोऱ्या गेले आणि परिणामी यामधून झालं ते देवाचं गौरव. गेल्या 1-1.5 वर्षापासून पूर्ण जग कोविड नामे संकटाशी झुंजत आहे. परंतु माझ्या मते हे संकट तितक्या संकटांपेक्षा अधिक मोठं तुलनेत नाही. कारण प्रियांनो, कोविड युद्ध होते प्राण वाचवण्यास आणि एकमेकांच्या मदतीसाठी धावण्यास. पण या व्यतिरिक्त येत्या काही दिवसांमध्ये काही अंतरावरती जगावर मोठी संकटे येणार आहेत. प्रियांनो, पण त्या संकटापेक्षा आजच्या आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना आपण अभिमानाने आणि आनंदाने सामोरे जातो का? हेच आव्हान पाऊलाने तुम्हाला आणि मला केलं आहे की तो म्हणतो मी संकटाचा अभिमान बाळगतो. आणि हे तुमच्यासाठी माझ्यासाठी एक आव्हान आहे. आणि म्हणून अंतरावरची संकटे दूर आहे, पण आजची संकटे जी जीवनात येत आहेत ते विश्वासात भक्कम राहून प्रभूच्या कृपेचा एक भाग समजून, प्रभूच्या योजनेचा एक भाग समजून आपण आनंदाने सामोरे जातो का? प्रियांनो, प्रयत्न करूयात की त्या प्रभूच्या कृपेचा भाग होण्याचा आणि त्या संकटांना सामोऱ्या जाण्याचा आणि त्यातूनही प्रभूचं गौरव करण्याचा. हे करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला येत्या दिवसामध्ये सहाय्य करो. धन्यवाद. प्रभु यीशु मसीह के मधुर नाम में आप सभी को मेरा सादर सलाम. सेंट लूक चर्च फूलेनगर पुणे द्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धा में मैं वंदना मार्टिन बेलगिर सेंट लूक चर्च बल्लारपुर द्वारा अपना वक्तृत्व प्रस्तुत करती हूँ. थिस्सलुनीकी पत्र में पौलुस बहुत खूब कहते हैं, सदा आनंदित रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो, हर बात में धन्यवाद करो क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है. आज के वक्तृत्व स्पर्धा का विषय भी कुछ इसी प्रकार है. रोमियो 5:3 क्लेशों में भी घमंड करो. क्लेशों में घमंड करना इतना आसान नहीं है, परंतु जिस बात के बारे में हम सोच नहीं सकते परमेश्वर हमसे वही कार्य करने की इच्छा दर्शाता है.
यशाया 55:8 में यहोवा कहता है, मेरे विचार और तुम्हारे विचार एक समान नहीं है। सच में आज हमारे विचारों में और परमेश्वर के विचारों में आकाश और पृथ्वी का अंतर है। क्लेशों में घमंड करना मतलब दुखों, कष्टों और संकटों में आनंदित रहना। क्या ये संभव है? परंतु कहते हैं ना, बिना आग में डाले सोना कुंदन नहीं बन सकता। ये कष्ट ही है जो एक मसीह विश्वासी जीवन में धीरज और आशा उत्पन्न करता है। क्लेश से हमें धीरज तभी मिलता है जब हम विश्वास से उसका सामना करें, परंतु हमारा मनुष्य स्वभाव क्लेश आते ही हमारा विश्वास डगमगा जाता है और हम केवल कड़वाहट और निराशा ही आती है। क्लेश कड़वा पेड़ हो सकता है पर बेफल नहीं। इसके द्वारा केवल मधुर और मीठे ही फल मिलते हैं। कष्टों के साथ आत्मा के कई फल जुड़े हुए, आनंद, आशा, धीरज, सहनशीलता, प्रेम, विश्वास। एक गर्भवती स्त्री 9 महीने के कष्ट सहन करके भी धीरज के साथ अपने बच्चे की राह देखती है। 9 महीने के कष्ट भी उसे आनंद देते, क्योंकि उसे पता है कि जो फल उसे मिलने वाला है इन कष्टों से कई अधिक मौल्यवान है। उसी प्रकार क्लेश में मैं अकेला नहीं, मेरा परमेश्वर मेरे साथ है। ये धैर्य हमें खरा चरित्र भी देता है और यही क्लेश हमें आशा भी देता है कि हमें परमेश्वर के साथ एक अनंत जीवन की प्रतीक्षा करना है। इसीलिए पौलुस हमेशा हमें बल देते हैं, सारे दुखों और कष्टों में होते हुए भी हमेशा विश्वास में दृढ़ बने रहिए। थिस्सलुनीकी कलीसिया के बारे में पौलुस कहते हैं कि हम और आप परमेश्वर की कलीसिया में तुम्हारे विषय में घमंड करते हैं कि जितने उपद्रव और क्लेश थिस्सलुनीकी कलीसिया ने सहे, उन सब में उनका धीरज और विश्वास प्रकट हुआ है। पौलुस और उसके साथियों के जीवन में कई सत्ता और निंदा की गई, परंतु फिर भी वह विश्वास में बने रहे। धीरज और विश्वास में बढ़ाने का एक ही माध्यम है और वो है पवित्र शास्त्र। पवित्र शास्त्र का मनन ही हमें सिखाता है कि हम दुखों में भी कैसे आनंदित रहे। क्लेश में हम तभी घमंड कर सकते हैं जब हमारा और परमेश्वर का संबंध मजबूत हो। बाइबल में ऐसे कई उदाहरण दिए गए जिन्होंने क्लेशों में भी घमंड किया। पौलुस और सीलास बंदीगृह में होने के बावजूद भी उन्होंने परमेश्वर को नहीं कोसा। बंदीगृह में उनके पांव में काट ठोक दिए थे। ऐसी परिस्थिति में उन्होंने केवल आनंद मनाया और प्रार्थना और भजन गाए। परंतु आज दुख और संकट आए तो हम तुरंत परमेश्वर को दोष देने लगते हैं। अय्यूब के जीवन से एक अनमोल सीख को हम प्राप्त कर सकते हैं। अय्यूब के जीवन में कितने दुख और संकट आए, उसके जीवन में तो उसके पास से सब कुछ चला गया था, परंतु फिर भी उसने परमेश्वर को दोष नहीं दिया। उसने कहा परमेश्वर ने दिया है और परमेश्वर ने ले लिया। क्लेशों में घमंड करने वाला सबसे जीवित और महान उदाहरण है हमारे जीवित यीशु मसीह। यशाया 53:7 कहता है, वह सताया गया पर सहता रहा और मुंह न खोला। प्रभु यीशु मसीह हमारे जीवन के लिए एक आदर्श है। अगर यीशु मसीह क्रूस पर अपना बलिदान नहीं देते, कोड़ों की मार, कांटों के ताज का दर्द नहीं सहते, तो क्या आज आपके और मेरे पाप क्षमा होते? यीशु मसीह ने दुख सहा और उसका फल हमें मिला कि हमारी दुर्बलता को उसने क्रूस पर उठा लिया। उसके कोड़े खाने से हम चंगे हुए। इसीलिए वचन कहता है, जो परमेश्वर का विचार करके अन्य के साथ क्लेश सहता है, वो क्या ही सुहावना है। आज मसीह समाज का एक महत्वपूर्ण हिस्सा बन चुका है, जिसके द्वारा हम हमारे विश्वास को परखा जा सकता है। हम ईश्वरीय स्वभाव के भागीदार हो सकते हैं। अगर हमारे जीवन में दुख और संकट नहीं आएंगे तो हम कैसे जानेंगे कि हमारा विश्वास कितना मजबूत है। पतरस के जीवन में यीशु मसीह ने उसकी परीक्षा ली। पतरस को यीशु मसीह ने झील के पानी पर चलकर आने के लिए कहा। आए हुए संकट से पतरस डर गया। उसे लगा कि कहीं मैं डूब न जाऊं, और यही उसका यीशु मसीह के प्रति अविश्वास दिखाई दिया। आए हुए क्लेश से अगर पतरस डरता नहीं तो शायद वो कभी झील के पानी में डूबता नहीं। ये क्लेश ही हमें धैर्य देता है और परमेश्वर के में विश्वास में बढ़ने में हमें हमारी सहायता और मदद करता है। परंतु हम सांसारिक मनुष्य हैं और हम क्लेश के आते ही हम लोग डर जाते हैं, दुख में दुखी होते हैं और टूट के बिखर जाते हैं। आज सारा संसार कोरोना महामारी से डरा हुआ है, परंतु हमारा विश्वास केवल जीवित परमेश्वर पर है। भजन का दाऊद कहता है, मैं धीरे से यहोवा की बाट जोहता रहा और उसने झुककर मेरी दुहाई को सुना। अंत में मैं बस इतना कहना चाहूंगी, अर्नन ग्लासो यह कहते हैं, धीरज हर बात की कुंजी है। अंडे के सेने से मुर्गी मिलती है, उसे तोड़ने से नहीं। आमीन। आपल्या समोर येत आहे चारुशिला भोरे, क्राइस्ट चर्च, KDC, कोल्हापूर. त्यानंतर तयार राहतील अर्पेक्ष शिंदे, सेंट जॉन चर्च, पुणे. त्यानंतर तयार राहतील शैलेश सोजवळ, सेंट मेरी चर्च, कॅथेड्रल, पुणे. त्यानंतर तयार राहतील अर्पणा मॅथ्यूज, ELC चर्च, छिंदवाडा, MP. त्यानंतर तयार राहतील महेश गायकवाड, बायबल फेलोशिप सेंटर चर्च, पुणे. प्रेज द लॉर्ड. माझे नाव चारुशिला जॉन भोरे.
मी क्राइस्ट चर्च केडीसी कोल्हापूर येथून बोलत आहे. आजच्या स्पर्धेचे वचन आहे रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 3रं वचन. इतकेच नव्हे तर मी संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण संकटाने धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. खरोखर प्रेषित पौल इतक्या संकटामध्ये असताना देखील तो अभिमान बाळगत आहे. याचं कारण म्हणजे त्याला नियमशास्त्र पूर्णपणे ठाऊक आहे. ज्याप्रमाणे दावीद राजा म्हणतो, मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझी वाणी ऐकली. खरोखर प्रियानो, आज आपण कितीही संकटात असो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कितीही संकट असले तर परमेश्वर त्या संकटांचा आपल्याला अभिमान बाळगण्यास सांगत आहे, कारण तो आपल्याबरोबर आहे. आपल्या सर्व संकटामध्ये तो आपल्याला पार नेणारा आपला जिवंत देव आहे. आज कोरोनाच्या या महामारीमध्ये अनेक लोक दुःखात आणि संकटात आहेत, तर परमेश्वर त्या सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही त्या संकटाचा देखील अभिमान बाळगा, कारण जिवंत देव तुमच्याबरोबर आहे. एका गीतामध्ये गीतकर्ता म्हणतो, संकट के दिनों में पुकारो येशू को, आएगा येशू बचाने तुमको. तसंच प्रियानो, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 18 वचनामध्ये पौल म्हणतो की आम्हाला जे गौरव देवाच्या द्वारे प्रकट होणार आहे ते कितीतरी संकटापेक्षा उत्तम असे असणार आहे. तसेच रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28 वचनामध्ये पौल म्हणतो की सर्व कष्ट हे आमच्यासाठी कल्याणकारक होणार आहेत. तर चला, आज आपणही आपल्या जीवनामध्ये एक निश्चय करूया की जी काही संकट येतील त्याचा अभिमान बाळगून आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. या सुंदर अशा वचनाबद्दल देवाने मला 4 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. थँक्यू. सर्वांना ख्रिस्तात सलाम. माझे नाव अर्पक शिंदे आहे आणि मी सेंट जॉन चर्च मोहनवाडी येरवडा पुणे ह्या मंडळीतून आहे. तर संकटाचाही अभिमान बाळगतो. रोमकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय 3रं वचन. आजचा जो विषय आहे तो ज्या पत्रातून म्हणजेच रोमकरास पत्र यातून घेतला गेला आहे. संत पावलाने हे पत्र लिहिले आहे. नवीन करारात संत पावलाचे पहिलेच पत्र, परंतु कालानुक्रमाने हे 6वे पत्र आहे. या पत्राविषयी तत्कालीन तज्ञ पुरुषांचे मत पुढील प्रमाणे. काल्विन म्हणतो, सर्व पवित्र शास्त्राचे द्वारे यात उघडले आहे. लुथर म्हणतो, नव्या करारात हे मुख्य पुस्तक व शुद्धतम शुभवर्तमान आहे. क्रुसस्तम तर हे पत्र आठवड्यात समग्न वाचत असे. अतपासून इतिपर्यंत विश्वासाने येणारे नीतिमत्व या शब्दांचा सारांश सांगता येतो, तर तारणासाठी देवाचे सामर्थ्य यावर प्रामुख्याने भर दिला आहे. शुभवर्तमानमधून हे सामर्थ्य उघड करताना पापी व्यक्तीचा देवाकडून होणारे स्वीकार हे निश्चित होतो. एवढेच नव्हे तर न्यायाच्या दिवशी त्याची व तिची अंतिम सुटका होण्याची खात्री मिळते. नीतिमान ठरले आहात तर अंतिम तारणाची खात्री आहेच. हाच पावलाचा सर्वव्यापी मुद्दा आहे. नीतिमान ठरलेल्या विश्वासणाऱ्यांच्या ह्या पुढे होणाऱ्या सुटकेच्या आड येऊ शकतील अशा 2 शक्तींचे विवरण पावलाने केले आहे. या 2 शक्ती म्हणजेच पाप आणि नियमशास्त्र. या प्रत्येक बाबतीत ख्रिस्ती माणसाचा या शक्तीच्या अधीनतेमधून दास्यत्वातून सुटका झाल्याचे दाखवले आहे. आणि हे होत असताना ख्रिस्ती माणसांना संकटातून जावे लागणार. कोणीही व्यक्ती ज्या क्षणी विश्वास ठेवते त्या क्षणी देवाच्या समोर नीतिमान ठरते. असे असूनही त्या व्यक्तीला न्यायाच्या दिवसाला सामोरे गेले पाहिजेत, हे पवित्र शास्त्रातील सत्य आहे. तथापि ख्रिस्ती लोकांना अद्याप या जगामध्ये जीवन कलहालाही तोंड द्यावे लागते. हे कलह अगर धडपडीमुळे आमच्या शांती आणि खात्री मुळीच धोक्यात येत नाही, तर उलट आमच्या शांती आणि खात्री अधिक प्रमाणात मिळते. परंतु आजच्या युगात संकट म्हणजे गैरवर्तनाबद्दल प्रभूने केलेली शिक्षा होय. रोमकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय 9व्या वचनाप्रमाणे. कारण देव संकटाचाही उपयोग
करून आमच्यामध्ये धीर, चिकाटी, सहन करण्याची क्षमता उत्पन्न करतो. धीराने शील निर्माण होते. शील म्हणजेच कठोर कसोटीला लाभणारी शक्ती आणि शीलाने आशेचा उगम होतो. देव या प्रकारे आमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि ह्या प्रकारची शील व आशा आम्हाला अगदी निखाऱ्याने मिळाली पाहिजे. या कारणाने आम्ही संकटाचाही अभिमान बाळगावा, आनंद करावा. जगातील संकटाच्या तुलनेत पवित्र आत्म्याचे सद्गुण खूपच महत्त्वाचे आहेत. ही आरंभाची सर्वसामान्य ख्रिस्ती विचारदृष्टी पावलाने प्रतिबिंबित केली आहे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 18वे वचन, याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय 2 ते 4 ही वचने व पेत्राचे पहिले पत्र याचा 1ला अध्याय 6 आणि 7 ही वचने. ही विचारदृष्टी आजकाल बहुसंख्य ख्रिस्ती लोक गमावून बसले आहेत असे खेदाने म्हणावे लागते. म्हणून पौल आम्हास ही आठवण करून देत असता म्हणतो, तर संकटाचाही अभिमान बाळगतो. सर्वांना ख्रिस्तात सलाम. ख्रिस्तात सर्वांना प्रीतीचा सलाम. मी शैलेश सोजवळ, सेंट मेरी चर्च खडकीचा सभासद. प्रियजन हो, या पवित्र समयी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या पवित्र वचनावर बोलण्याची संधी त्याने मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी देवाचे शतशः आभार मानित आहे. यावेळी रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 3रं वचन, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. चला तर पाहूया या सुंदर पवित्र वचनाद्वारे प्रेषित पावलाने त्याच्या मौल्यवान सत्य अनुभवातून आपणास काय सांगू इच्छित आहे. तत्पूर्वी आम्ही जर या अध्यायाचा मथळा व त्यातील पहिली 2 वचने पाहिली किंवा वाचली तर काही विशेष अशा महत्त्वाच्या आध्यात्मिक बाबी आम्हाला सविस्तर उलगडा करण्यास नक्कीच बोधप्रद अशा होतील. विश्वास, शांती, कृपा, गौरव व अभिमान यांचा विशेष उल्लेख करून प्रेषित पावलाने खुलासेवार आम्हापर्यंत वचनांची मांडणी केली आहे. जर आपण 2 करिंथ याचा 11वा अध्याय आणि 33 पासून 25व्या वचनापर्यंत जर आपण पाहिले तर आपणास कळेल. श्रम करण्यात, कैदे सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालविली. वास्तविक पाहता मोठ्या साहसाने तो सांगत आहे की या लिहिलेल्या व अनुभवलेल्या 6 गोष्टी मी अंगीकृत केलेल्या, त्याकरिता मी जो छळ व संकटे यांना मी स्वतः सामोरे जाऊन त्यांचा अंगीकार केलेला आहे. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासाने डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. जर आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 35वं वचन वाचले तर आपणास कळेल, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपणास कोण विभक्त करेल. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नम्रता, संकटे किंवा तरवार ही वेगवेगळे करतील काय. या वचनावर आपले लक्ष केंद्रित केले असता आपणास असे दिसून येते की सत्य परिस्थिती, प्रेषित पावलाची झालेली छळवणूक, संकटे, ख्रिस्तासाठी त्याने स्वतःच वाहून घेतलेला दावा त्याने आम्हापर्यंत पोचविला आहे. याकरिता प्रेषित पाऊल खात्रीने सांगत आहे, इतकेच नाही तर संकटाचा अभिमान बाळगतो. देवाच्या प्रियजन हो,
आपणावर आज अनेक संकटाने घाला घालून आपले दैनंदिन आयुष्य जगण्याची दिशा बदलली आहे. यशाया 41:10 मध्ये म्हटले आहे की काळजी करू नको, मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगुलपणाचा उजव्या हाताने तुला आधार देईन. या वचनाद्वारे आज मला तुम्हाला सर्वांना हेच शुभवर्तमान सांगण्याची जरुरी वाटते. आम्हाला देवावरचा विश्वास, आध्यात्मिकरित्या शांती, प्रभूच्या कृपेची वाट आणि न विसरता जीवित परमेश्वराला गौरव देणे. आजच नाही आत्ताच आम्ही या सर्व गोष्टी आपल्या अनुकरणात घेऊन आम्ही सर्व अभिमानाने या वचनाची पूर्तता करूया. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. आमेन. सेंट लुक्स चर्चच्या 33व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्यातर्फे व सेंट मेरी चर्च खडकीच्या वतीने आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. मेरा नाम अर्पना मैथ्यूस है. मैं सेंट जॉन ELC चर्च छिंदवाड़ा मध्य प्रदेश की सदस्य हूँ. आज का जो वचन है वो है रोमियो 5 उसका 3. केवल यही नहीं वरन हम क्लेशों में भी घमंड करें, यह जानकर कि क्लेश से धीरज. ये वचन हम आगे भी पढ़ेंगे एक पर. और धीरज से खरा निकलना और खरे निकलने से आशा उत्पन्न होती है. जब आज हम क्लेश, जब परेशानी, जब दुख तकलीफ़ें आती हैं तो क्या हम घमंड करते हैं उस चीज़ों पर? नहीं. हम घमंड किस चीज़ पर करते हैं? सांसारिक चीज़ों पर, और जो हमारे पास है उन चीज़ों पर हम घमंड करते हैं जो नाशवान है, जिसका कोई अस्तित्व नहीं. हम उन चीज़ों पर घमंड करते हैं. लेकिन हमें घमंड करना चाहिए किन चीज़ों पर? जब हमारे जीवन में दुख और तकलीफ़ें आती हैं, क्योंकि वो दुख तकलीफ़ें जो रहती वो हमें परमेश्वर की नज़दीकी में लाती है. जब हमारे जीवन में सुख होता, खुशी होती है, तो हम अपने परिवार के साथ ज़्यादा समय बिताते हैं, अपने दोस्तों के साथ ज़्यादा समय बिताते हैं. और कभी कभी हमें टाइम नहीं मिल पाता, हम बहुत कम समय परमेश्वर के साथ बिता पाते हैं. तो जब हमारे जीवन में दुख और तकलीफ़ें आती है तो हमें खुश होना चाहिए, क्योंकि हम अपने स्वर्गीय पिता के और भी ज़्यादा निकट आते हैं. और जब हम परमेश्वर के निकट आते हैं, उनसे प्रार्थना करते हैं, विश्वास करते हैं कि ये परिस्थिति, ये समय निकल जाएगा, तो हमारे अंदर धीरज आता है. धीरज आता है तो हमारी सहनशीलता बढ़ती है. हमारी सहनशीलता बढ़ती है कि ये परिस्थिति तो निकल जाएगी, इसका सामना मैं कर लूँगा क्योंकि परमेश्वर मेरे साथ है, और आने वाली और भी जो परेशानी है उनका भी सामना मैं करूँगा. वो सहनशीलता हमारे अंदर आती है. हम परमेश्वर पर कुड़कुड़ाते नहीं हैं. जब हमारे अंदर वो सहनशीलता आती है तो हम विश्वास में बढ़ जाते हैं. जब हम विश्वास में बढ़ जाते हैं तो वो धीरज के द्वारा, जब हमारे अंदर हम धीरजवंत बनते हैं, हम विश्वास में बढ़ जाते हैं, हम तो विश्वास में खरे निकलते हैं. और वो विश्वास में खरे निकलने से हमारे अंदर आशा उत्पन्न होती है. आशा क्या है? आशा ये है कि हमारा जो अभी जीवन है, जो सांसारिक जीवन है, वो सिर्फ कुछ समय का है, टेम्पररी है. लेकिन जब प्रभु यीशु मसीह दोबारा बादलों पर आएंगे और हम उनके साथ उठा लिए जाएंगे, तब हमारा असली जीवन शुरू होगा. हमारे अंदर ये आशा उत्पन्न होती है कि ये जीवन कोई मतलब का नहीं है जो संसार का है. जीवन तो असली वो है जो स्वर्ग में परमेश्वर के साथ होगा. और हमें परमेश्वर की नज़दीकी में हमेशा बने रहना है. उनसे कभी गुस्सा, नाराज़ नहीं होना है, उनसे कभी दूर नहीं जाना है. हमें परेशानियों को नहीं देखना, हमें देखना है तो परमेश्वर को देखना है. अगर वो हमारे ऊपर डिपेंड करता है कि हम प्रायोरिटी किसको दे रहे हैं. हम परमेश्वर को प्रायोरिटी दे रहे हैं या अपनी परेशानियों को, अपनी दुख और तकलीफ़ों को प्रायोरिटी दे रहे हैं. जब हम परमेश्वर को पहला स्थान देते हैं तो परमेश्वर हमें हर परिस्थिति से निकालता है और हमारे हर एक मुसीबतों को, हमारी हर एक परेशानियों को दूर करता है. इस वचन का उदाहरण मैं एक छोटा सा उदाहरण है उसके ज़रिए देना चाहती हूँ कि एक मनुष्य था जो परमेश्वर की नज़दीकी में रहने वाला मनुष्य था. परमेश्वर पर विश्वास करने वाला, उनकी आज्ञा पर चलने वाला व्यक्ति था. जब उसके जीवन में बहुत सारी तकलीफ़ें आती हैं तो वो क्या करता है? वो अपनी परेशानियों को नहीं देखता है. वो अपनी मुंडी को नीचे करता है और परमेश्वर के साथ साथ चलता है, प्रार्थना करता है, उनकी नज़दीकी में बना रहता है. वो ना दाएँ देखता ना बाएँ देखता. और जब वो नीचे देख कर चलता है तो परमेश्वर उसके साथ साथ चलते हैं. उसको उसके कदमों के साथ 2 कदम और दिखते हैं. वो किसी व्यक्ति के रहते हैं. जब वो देखता है तो देखता है कि नहीं, परमेश्वर मेरे साथ हैं. फिर वो और भी ज़्यादा प्रार्थनाओं में लग जाता है कि परमेश्वर मेरे साथ हैं और बहुत जल्द ये
जो परेशानियों का दुख है मेरे जीवन से चला जाएगा। फिर उसके जीवन में बहुत ज़्यादा परेशानी आ जाती है, इतनी ज़्यादा कि बहुत ही ज़्यादा कि हम सोच नहीं सकते, इतनी परेशानी उसके जीवन में आ जाती है। और जब वो प्रार्थना में और ज़्यादा लग जाता है और फिर जब वो देखता है तो उसे सिर्फ एक ही व्यक्ति के कदम दिखते हैं, तो वो डर जाता है कि परमेश्वर आप कहाँ हैं, मुझे आपकी बहुत ज़रूरत है, मुझे आपकी ज़रूरत है, आप मेरे साथ रहिए। तब परमेश्वर उसे बोलते हैं कि बेटा तू ध्यान से देख, वो कदम तेरे नहीं, वो कदम मेरे हैं और तू मेरी गोद में है, क्योंकि मैंने तुझे इतनी सारी परेशानियों अपनी गोद में उठा लिया है। तू मेरा प्रिय पुत्र है, तू विश्वास से डगमगाया नहीं, तूने मुझे छोड़ा नहीं, तूने मेरे साथ संगति करना नहीं छोड़ा, मुझ पर विश्वास करना नहीं छोड़ा, तो मैंने तुझे अपनी गोद में उठा लिया है। और गोद में उठा के परमेश्वर से उस परेशानी से बाहर निकालते हैं। मतलब वो प्यार जब हमें कब मिलता है, जब हमारे जीवन में बहुत दुख तकलीफ आ जाती है, हम फिर भी अपने परमेश्वर को नहीं छोड़ते हैं, हम परेशानियों को नहीं देखते, हम सिर्फ परमेश्वर को देखते हैं और विश्वास में डगमगाते नहीं, कुड़कुड़ाते नहीं और क्रोध नहीं आता हमारे जीवन में, अविश्वास नहीं आता हमारे जीवन में, तो परमेश्वर हमसे और भी ज़्यादा प्यार करते हैं, बहुत ज़्यादा प्यार करने लग जाते हैं और हम परमेश्वर के और भी ज़्यादा निकट आते हैं और परमेश्वर की सामर्थ को पाते हैं। अय्यूब को तो सब जानते हैं, अय्यूब के जैसा विश्वास, अय्यूब के जैसा विश्वास हमारे अंदर होना चाहिए, तब परमेश्वर हमें और भी ज़्यादा अपनी आशीषों से ब्लेस करेंगे। प्रेज द लॉर्ड। प्रभूची स्तुती असो। माझं नाव आहे महेश गायकवाड, बायबल फेलोशिप सेंटर चर्च पुणे या भागातून आहे। प्रियानो, देवाचं वचन सांगतं रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय वचन 3, इतकेच केवळ नाही तर मी संकटाचाही अभिमान बाळगतो। प्रियानो, पौल रोमकराच्या मंडळीला लिहित असताना असं म्हणत आहे की मी संकटाचाही अभिमान बाळगतो। प्रियानो, जगामध्ये कमी लोक आहेत जे संकटाचा अभिमान बाळगू शकतील। संकटाचा अभिमान तेच लोक बाळगू शकतात ज्यांनी देवाला ओळखलेला आहे, ज्यांनी देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतलेला आहे। जेव्हा आपण वाचतो रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय, जर आपण सुरुवातीचं टायटल वाचतो तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की विश्वासाचा परिणाम। प्रियानो, आपला जो देवाच्या राज्यामध्ये जो आपला प्रवेश झालेला आहे तो फक्त त्याच्या कृपेमध्ये आणि आपल्या विश्वासाच्या द्वारे, येशू ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे आपला जो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे तो झालेला आहे। ख्रिस्तामध्ये आपला आणि परमेश्वराचा जो समेट झालेला आहे तो विश्वासाच्या द्वारे झालेला आहे। आणि पौल या ठिकाणी पुढे त्या वचनामध्ये म्हणत आहे, 3ऱ्या वचनामध्ये म्हणत आहे, रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय 3 ते 5 आपण वचन पाहिली तर त्या ठिकाणी असं पौल असं म्हणतो, इतकेच नाही तर मी संकटाचाही अभिमान बाळगतो। कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा कधीही लाजवत नाही। कारण आपल्याला ठाऊक आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे। त्या पौलाला देवाच्या प्रीतीचा अनुभव आलेला आहे आणि तो म्हणू शकतो, अभिमानाने म्हणू शकतो की मी संकटाचाही अभिमान बाळगतो। प्रियानो, जेव्हा पौल आणि त्याचे शिष्य जेव्हा बोटीमध्ये होते त्यावेळी जेव्हा वादळ आलं, त्यावेळेला संकट आलं, तेव्हा त्याचे जे शिष्य होते ते घाबरून गेले। पण त्याच बोटीमध्ये जो येशू होता तो झोपला होता। का? कारण त्याला ठाऊक होतं की देव त्याच्या बरोबर आहे। ख्रिस्त त्या बोटीमध्ये असताना त्याला ठाऊक होतं, येशूला ठाऊक होतं की देव त्याच्या बरोबर आहे, म्हणून तो त्या बोटीमध्ये झोपू शकला। आपल्याही जीवनामध्ये जर किती संकट असले तरी आपल्याला ठाऊक असलं पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे। संकटाचा अभिमान तेच व्यक्ती बाळगू शकतो ज्याला देव समजलेला आहे, ज्याला देवाचं वचन समजलेलं आहे, ज्याला ख्रिस्त समजलेला आहे। जेव्हा पेत्र पाण्यावर चालत होता, जेव्हा त्याची नजर त्या येशूकडे आणि त्याच्या वचनाकडे होती, तोपर्यंतच तो त्या बोटीतून बाहेर आला आणि तो पाण्यावर चालू लागला। कारण त्याची नजर त्या येशूवरती आणि त्याच्या वचनावरती होती। पण जेव्हा त्याची नजर त्या येशूवर हटली आणि त्या वादळाकडे गेली, त्या संकटाकडे गेली, तो बुडायला लागला। प्रियानो, आपल्या देखील जीवनामध्ये जर संकट असतील, वादळ असेल, तर प्रियानो आपली नजर त्या येशूकडे आणि त्या वचनाकडे असणं गरजेचं आहे। तरच आपण त्या पाण्यावर चालू शकतो, त्या संकटाला मात करू शकतो
आणि आपण त्या संकटाचा अभिमान बाळगू शकतो. कारण त्याच संकटामध्ये आपण देवाचं गौरव पाहू शकतो. त्या संकटामध्ये आपण त्या देवाच्या प्रीतीचा, देवाच्या चांगुलपणाचा आणि देव किती महान आहे, देव किती सामर्थ्यवान आहे हे आपण पाहू शकतो. आपल्याला जर संकटातून पार जायचे आहे तर आपली नजर त्या येशूवरती आणि त्याच्या वचनावरती असणं गरजेचं आहे. जर आपण पौलाचं जीवन पाहिलं तर पौलाच्या जीवनामध्ये बरेच संकट होते, बऱ्याच संकटांना त्यानं मात केलं. पण प्रियानो, तो त्या संकटातून पार गेला. प्रत्येक संकटातून तो पार गेला. आपल्यापेक्षा त्याने जास्ती संकट, दुःख सहन केलं, पण तो त्या संकटातून पार जाऊ शकला कारण त्याला ख्रिस्त समजला होता, त्याचं वचन समजलं होतं. म्हणून तो या ठिकाणी म्हणत आहे की मी संकटाचा अभिमान बाळगू शकतो, कारण तो संकटात असतानाच त्याने देवाचं गौरव पाहिलं. प्रियानो, जर आपल्या जीवनामध्ये संकट असतील तर घाबरू नका. देव आपल्या बरोबर आहे, त्याचं वचन आपल्या बरोबर आहे. आमेन. देवाचं वचन सांगतो योहान याचा 16:33, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेलं आहे. येशूने जगाला जिंकलेलं आहे, म्हणून घाबरू नका. म्हणून त्या येशूकडे, त्या वचनाकडे आपण लक्ष लावूया, कारण येशूने जगाला जिंकलेलं आहे. तरच आपण संकटामध्ये आपण अभिमान बाळगू शकतो. देव बाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.